एक असा सण जो आपण पूर्ण दिवस आणि त्याच्या आदल्या रात्रीपासून साजरा करतो. तुम्ही प्रत्येकजण लहान असल्यापासून हा सण अगदी थाटामाटात एकमेकांवर रंग गुलाल उधळत साजरी करता. हा एक अतिशय प्रमुख भारतीय सण आहे. साहजिकच भारतीय समुदायाचा जगभरातील विस्तार पाहता आता हा सण जवळजवळ संपूर्ण जगात साजरा केला जातो. भारतीय उपखंडांव्यतिरिक्त अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांतही तो साजरा होतो. तसेच जिथे भारतीय वंशाचे लोक आधीपासून स्थायिक आहेत, जसे की फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम, मॉरिश, मालदीव, इंडोनेशिया, तिथेही हा सण आपल्याला पाहायला मिळतो. तर हा रंगांचा सण नेमका कशाबद्दल आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. लोक एकमेकांना रंग लावतात, मग तो सुका गुलाल असो किंवा पाण्यात मिसळलेला ओला रंग जो लोकांवर फेकला जातो. या दिवशी प्रचंड जल्लोष असतो. लोक ढोल ताशे वाजवत फिरतात आणि कोणालाही सोडले जात नाही. पुरुष असो, महिला असो, तरुण मुले, वृद्ध सगळेच यात सामील असतात. प्रत्येकजण म्हणतो, बुरा न मानो होली है. हा रंगांचा दिवस आहे आणि प्रत्येकाने यात सहभागी व्हायलाच हवे. प्रत्येकाने पूर्णपणे रंगलेले सुद्धा दिसायला हवे. फक्त एकच रंग नाही, तर हिरवा, पिवळा, लाल, निळा तुमच्या डोळ्यांसमोर जो रंग येईल तो रंग, ज्याचे तुम्ही नाव घ्याल तो रंग आपल्याला या दिवशी पाहायला मिळतो. या दिवशी तुम्ही मित्र आणि शत्रू असा भेदभाव करत नाहीत. शत्रूनेही एकमेकांना भेटावे, मिठी मारावी आणि एकमेकांच्या चेहऱ्यावर थोडा रंग लावून सर्व शत्रुत्व आणि कटुता विसरून जावी, अशी या दिवसाची महानता आहे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा सण पूर्ण एक दिवस आणि त्याच्या आदल्या रात्रीपासून साजरा केला जातो. एक दिवस आधी संध्याकाळी लाकडाची होळी रचली जाते आणि ती पेटवली जाते. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक गावात आणि शहरात, विशेषतः उत्तर भारतात हे घडते. त्याचे स्वतःचे असे एक महत्त्व आणि प्रतिकात्मकता आहे. पण होळीचा खरा अर्थ काय? हे रंग फक्त मजेसाठी आहेत का, की यामागे काही कारण आहे? आपल्याला सर्वांनाच हा प्रश्न कधीतरी पडलाच असेल. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर ही अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोक अनेकदा विसरल्यासारखे वाटतात आणि म्हणून त्यांनी ती पुन्हा ऐकायला हवी किंवा पुन्हा एकदा आठवायला हवी, स्मरणात ठेवायला हवी असे मला वाटते. पहा, एक जुनी दंतकथा आहे, एक अतिशय प्राचीन पुराणकथा आहे आणि ही विष्णू पुराणातून आलेली आहे. एक असुर ज्याचे नाव हिरण्यकश्यप होते. त्याने भारतीय त्रिदेवांपैकी एक प्रमुख देव म्हणजेच ब्रह्मा यांची प्रार्थना केली. हिरण्यकश्यप अतिशय आग्रही, खूप दृढ निश्चयी होता. त्याने खरोखरच खूप कठोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. अखेर त्याच्या प्रार्थनेचे फळ त्याला मिळाले. असे म्हटले जाते की देव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी विचारले की तुला काय हवे आहे? त्यावर तो असुर म्हणाला, मला असे वरदान द्या जेणेकरून माझा मृत्यू दिवसा किंवा रात्री होणार नाही. घराच्या आत किंवा बाहेर मला कोणी मारू शकणार नाही. हाताने चालवलेली शस्त्रे किंवा दुरून फेकलेली अस्त्रे मला मारू शकणार नाहीत. मानव किंवा प्राणी कोणीही मला मारू शकणार नाही आणि मला जमिनीवर, समुद्रात किंवा हवेत कुठेही मारले जाऊ नये. थोडक्यात काय तर मला अमर होण्याचा आशीर्वाद द्या. आणि ब्रह्माजी या असुर राजाच्या तपश्चर्येवरती इतके प्रसन्न झाले होते की त्यांनीही त्याला तो आशीर्वाद देऊन टाकला. आता हा हिरण्यकश्यप अत्यंत अहंकारी झाला होता आणि त्याने आपल्या राज्यात व समस्त पृथ्वीवर असे जाहीर केले की इथे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा केली जाऊ नये. जर कोणी राजाला विरोध करण्याचे धाडस केले किंवा कोणत्याही देवाची पूजा करण्याचे धाडस केले तर त्याला मारले जाईल. सर्व लोक टाळ्यावर आले. राजाने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येकाने वागायला सुरुवात केली. पण राजाचा लहानसा मुलगा प्रल्हाद हा मात्र राजाच्या विरोधात होता. तो राजाला म्हणाला,
असे काहीही होणार नाही. सत्य हे सत्य आहे. देव हा देव आहे. तू फक्त एक मर्त्य मानव आहेस. मी तुझ्यासमोर झुकणार नाही. जर मला नतमस्तक व्हायचे असेल तर मी देवासमोर होईल, तुझ्यासमोर नाही. तू फक्त एक अहंकारी राजा आहेस, ज्याने थोडी शक्ती मिळवली आहे आणि हे सर्व खोटे आहे, मी याला मानत नाही. राजा खरोखरच संतापला. आपला स्वतःचाच लहान मुलगा आपल्या विरोधात उभा आहे आणि तो हे सगळं बोलत आहे हे पाहून राजाचा अगदी संताप झाला. आधी त्याने त्या लहान मुलाला आमिष दाखविले, मग त्याला धमकावले आणि नंतर त्याला ज्या ज्या प्रकारे त्या लहान मुलाचे हाल करता आले ते त्याने केले. एवढे करूनही आपला मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावून घेतले, जिच्याकडे एक विलक्षण शक्ती होती की तिला अग्नी मारू शकत नव्हता. अग्नी तिला जाळू शकत नव्हता. ही तिच्याकडे असलेली शक्ती होती. ही तिच्याकडे असलेली शक्ती लक्षात घेता या दोघांनी एक कट रचला आणि लाकडाची एक मोठी चिता तयार केली आणि ती त्या लाकडांच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसली. तिने त्या छोट्याशा बालकाला, प्रल्हादाला स्वतःजवळ बोलावून घेतले व त्याला आपल्या मांडीवर बसावले आणि खाली असलेल्या सैनिकांना तिने ती लाकडे पेटवण्यासाठी आज्ञा दिली. एका निष्पाप लहान मुलाला जाळण्यासाठी केलेली ही भयंकर योजना होती. सर्व काही योजनेनुसार घडत असल्याचे दिसत होते. लाकडे पेटवण्यात आली. त्या जळत असलेल्या लाकडांमधून किंचाळण्याचा आणि जोरजोरात ओरडण्याचा आवाज बाहेर येऊ लागला. पण तेवढ्यातच तिथे काहीतरी अनपेक्षित घडले. ज्या लहान मुलाला मारण्यासाठी हा कट रचला गेला होता तो लहान मुलगा त्या अग्नीतून सुखरूप बाहेर आला आणि होलिका, जिला अग्नी जाळू शकत नव्हती, ती स्त्री जळून खाक झाली. हा चमत्कारच होता आणि तो घडला. काही वर्णनांमध्ये असे म्हटले आहे की तिने एक विशेष ओढणी किंवा वस्त्र परिधान केले होते, जे फायर प्रूफ म्हणजे अग्निविरोधक होते, ज्याला आग लागू शकत नव्हती. तिने ते परिधान केले होते आणि मुलाने नाही. पण जेव्हा लाकडे पेटली जात होती तेव्हा जोराचा वारा सुटला आणि त्या स्त्रीने नेसलेली ओढणी उडून त्या मुलाच्या म्हणजेच प्रल्हादाच्या अंगावर जाऊन बसली, ज्यामुळे ती स्त्री जळून खाक झाली आणि मुलगा वाचला. आता राजा खूपच संतापला. त्याने केवळ आपली बहीणच गमावली नव्हती तर त्याच्या अहंकारालाही खूप मोठी ठेच लागली होती. त्यामुळे त्याने लोखंडाचा एक अत्यंत गरम धगधगता खांबा तयार केला. तो खांबा खूप उच्च तापमानाला तापवण्यात आला होता आणि त्याने मुलाला सांगितले की जसा तू तुझ्या देवावर प्रेम करतोस तशीच या खांब्याला मिठी मार आणि आता तुझा देव तुला कसा वाचवतो ते मी सुद्धा पाहतो. जा आणि त्या खांब्याला बिलग, जसा तू तुझ्या प्रिय देवाला बिलगतो अगदी तसाच. जर देव असेल तर तो तुला वाचवायला येईलच. तेव्हा तो लहान मुलगा त्याच्या बाबांना म्हणाला की ठीक आहे, मी नुकतीच एक परीक्षा उत्तीर्ण केली आहे, आता मी पुढच्या परीक्षेसाठीही तयार आहे. जर साक्षात अग्नी माझे काही वाकडे करू शकला नाही तर हा गरम खांब माझे काय करणार. तर तो मुलगा त्या खांबाजवळ जातो आणि त्याला मिठी मारतो आणि त्या खांबातून एक अतिशय विशेष प्राणी प्रकट होतो, जो अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य होता. त्याला नृसिंह असेही म्हणतात. नृ म्हणजे माणूस आणि सिंह म्हणजे सिंह, एक असा जीव जो अर्धा प्राणी आणि अर्धा माणूस होता. तो प्रकट झाला ती वेळ होती संध्याकाळ, म्हणजे ना रात्र ना दिवस. हो, कथेच्या सुरुवातीला आपल्याला आठवते की राजाला मिळालेला वर असा होता की त्याला दिवसा किंवा रात्री मारले जाऊ शकत नव्हते आणि आता दिवसाची कोणती वेळ आहे? संध्याकाळ. राजाला प्राण्याकडून किंवा माणसाकडून मारले जाऊ शकत नाही. मग कोणता जीव प्रकट झाला जो प्राणीही आहे आणि माणूसही, म्हणजेच नृसिंह, जो अर्धा नर आहे आणि अर्धा प्राणी. त्याला असा आशीर्वाद मिळाला होता की त्याला घराच्या किंवा राजवाड्याच्या आत किंवा बाहेर मारले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच या जीवाने म्हणजेच नृसिंहाने
राजाला उंबरठ्यावर नेऊन मारले, अगदी प्रवेशद्वारावर. आणि राजाला आपल्या मांडीवर घेऊन तो जीव खाली बसतो. तो निव्वळ प्राणी नाही, ते भगवान नृसिंह आहेत. नृसिंहांची पूजा केली जाते. तर राजा आता जमिनीवर नाही, पाण्यात नाही किंवा हवेतही नाही. ते कुठेतरी मध्येच आहेत. तो नृसिंहाच्या मांडीवर आहे. आता त्याला हातातील शस्त्राने किंवा फेकलेल्या शस्त्राने न मारता श्री नृसिंह त्याला आपल्या अणकुचीदार नखांनी अगदी पोटापासून फाडून काढतात. आणि अशा प्रकारे हा राजा मारला जातो. पुढे त्या मुलाला, प्रल्हादाला आशीर्वाद मिळतो. आणि हा सण आपण प्रल्हाद या लहान मुलाच्या निरागस श्रद्धेचा उत्सव म्हणून साजरा करतो. अशी श्रद्धा ज्याने त्याला सर्व कपटी कारस्थानांपासून आणि शक्तिशाली राजाच्या सर्व शक्तीपासून वाचवले. आणि म्हणूनच लोक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. पण विडंबना अशी की फक्त काहीच मोजके लोक यातील मूळ विचार लक्षात ठेवतात. जसे की आपण सुरुवातीला म्हणालो की या सणाची एक प्रतिकात्मकता आहे. तर याचे प्रतीक काय आहे? आपण रोजच्या जीवनात खूप कष्ट करतो. राजानेही खूप कष्ट केले होते. त्याने तपश्चर्या केली, देवाला खाली येण्यास आणि आशीर्वाद देण्यास भाग पाडले. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज लागली असेल. तो एक मोठा प्रकल्प होता. पण मग त्याला देवाकडून काय हवे होते? आपल्या मर्त्या अस्तित्वाचा विस्तार आणि सातत्य याशिवाय काहीही नाही. आणि तिथून आपल्याला कोणता धडा मिळतो? धडा हाच की जरी अहंकार कितीही कष्ट करत असला तरीही त्याला फक्त स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असते. हा हिरण्यकश्यप ब्रह्मदेवाला सांगतो, कृपया हे सुनिश्चित करा की माझे मर्त्य रूप कधीही नष्ट होणार नाही. मी मरू नये, मी दिवसा मरू नये, मी रात्री मरू नये, आत किंवा बाहेर, जमिनीवर, हवेत किंवा पाण्यावर कसाच मरू नये. वैयक्तिक समाधान, शरीराचे सातत्य आणि अहंकाराचे सातत्य. म्हणून जरी अहंकार खूप कष्ट करता दिसत असला तरी तो नेहमी एका अयोग्य हेतूसाठीच असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जे लोक खूप कष्ट करतात त्यांच्यासाठी संदेश असा आहे की केवळ कष्ट करू नका. तुम्ही इतके कष्ट नेमकी कशासाठी करत आहात हे देखील तपासा. दुसरी गोष्ट, जरी अहंकाराला शक्ती मिळाली तरी तो तिचा वापर किंवा दुरुपयोग एखाद्या दुष्ट हेतूसाठीच करतो. राजाला शक्ती मिळाली जिचा वापर एखाद्या विधायक सर्जनशील गोष्टीसाठी तो करू शकला असता. पण त्याने तिचा वापर कशासाठी केला तर स्वतःसाठी. आणि तो पूर्णपणे असुरी बनला. तो एक जुलमी हुकुमशाह झाला. आणि त्याने जाहीर केले की कोणत्याही देवाची पूजा केली जाऊ नये, फक्त राजाचीच पूजा केली जावी. आणि अहंकार नेमके हेच करतो. फक्त स्वतःचाच विचार करतो, शक्ती गोळा करतो आणि तिचा दुरुपयोग करतो. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी हा धडा आहे. शक्तीच्या मागे लागण्यापूर्वी आपण स्वतःला विचारले पाहिजे, तुम्हाला त्या शक्तीचे काय करायचे आहे? चुकीच्या हातात शक्ती असण्यापेक्षा शक्तीहीन असणे केव्हाही चांगलेच. त्यानंतर प्रल्हादाकडून शिकण्याची गोष्ट अशी की त्याचे राजाशी रक्ताचे नाते होते, अत्यंत जवळचे. राजा त्याचा पिता होता, पण त्याने सत्य आणि वास्तविक ईश्वरीय तत्वाला शरीर आणि रक्ताच्या सर्व नात्यांच्या वर ठेवले. ही एक मोठी गोष्ट आहे. सत्याचा हा एक मोठा धडा आहे. शरीराचे कोणतेही नाते, रक्ताचे कोणतेही नाते सत्याशी असलेल्या आपल्या मूलभूत नात्यापेक्षा कधीही मोठे नसते. प्रल्हादाकडेच पहा. तो म्हणतो, मला माझ्या वडिलांची इतकी काळजी नाही, त्याऐवजी मी सत्याची काळजी घेईन. हे म्हणणे खूप मोठी गोष्ट आहे आणि कठीणसुद्धा. प्रल्हादाने ती करून दाखवली. आणि म्हणूनच आज आपल्याकडे हा कालातीत सण आहे. हा खूप प्रदीर्घ काळापासून चालत आला आहे. शतकानुशतके आपण हे पाहत आहोत. आपली अनेक नाती असतात, पण आपल्या केंद्रस्थानी असलेल्या परमपित्याच्या नात्यापेक्षा इतर कोणतेही नाते मोठे मानले जाऊ नये. हृदयाशी, सत्याशी आणि ईश्वराशी असलेल्या आपल्या मूलभूत नात्याची तुलना या लौकिक नात्यांशी होऊ शकत नाही. आणि होलिकाला विसरून चालणार नाही.
एक हुशार स्त्री, बरोबर? विलक्षण शक्ती असलेली अतिशय हुशार स्त्री. पण याच अतिशहाणपणामुळे ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तिने तिच्याकडे असलेल्या शक्तीचा दुरुपयोग केला. तुम्ही जितके जास्त स्मार्ट किंवा चतुर असता, तितकीच तुमच्या स्वतःच्या चातुर्याने तुमचा विनाश होण्याची शक्यता जास्त असते. चातुर्याचे रूपांतर कपटात कधी होते हे ओळखणे फार महत्त्वाचे आहे आणि हे खूप वारंवार सहज आणि नकळत घडते. तुमचे रूपांतर कपटी माणसात कधी झाले हे तुम्हालाही कळत नाही. जर तुम्ही कपटी असाल तर तुमच्या स्वतःच्या शक्ती तुमचा नाश करतील. होलिकेला राखेमध्ये कोणी बदलले? तिच्या स्वतःच्याच योजनांनी, तिच्याच रचलेल्या कारस्थानांनी. तिला वाटले की मी खूप हुशार आहे. तिला वाटले की ती यशस्वी होईल. तिला वाटले की प्रल्हाद मारला जाईल आणि आपण सुखरूप बाहेर येऊ. पण झाले उलटेच. ती मारली गेली. तिचे चातुर्य मारले गेले. तिचे ते स्मार्ट असणे, ओव्हर स्मार्ट असणे मारले गेले. तिचे ते अतिहुशार असणे प्रत्यक्षात खूपच मूर्खपणाचे ठरले. आणि नृसिंहांबद्दल एक शेवटची गोष्ट. देव हा चतुर माणसांपेक्षाही कित्येक पटीने जास्त चतुर असतो. तुम्हाला वाटेल की तुम्ही सर्व काही अचूक जुळून आणले आहे. तुम्हाला वाटेल की तुम्हाला सर्व माहीत आहे, ना दिवस ना रात्र. पण देव म्हणतो, पहाट आणि संध्याकाळाबद्दल काय? त्यांना दिवस आहेत ना रात्र. त्यामुळे तुम्ही चतुर असाल, पण देव तुमच्यापेक्षा जास्त चतुर आहे. देवाने दिलेल्या शक्तींचा वापर स्वतः देवाच्याच विरुद्ध करू नका. हे लक्षात ठेवा की तोच सर्वोच्च आहे, तोच पिता आहे, तोच मालक आहे, तुम्ही नाही. अतिशहाणे किंवा अतिचतुर बनण्याचा प्रयत्न करू नका. कृतज्ञ होऊ नका. तुम्ही शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा की तुमच्या शक्ती त्याच्याकडूनच येत आहेत. तो शक्तीचा उगम स्रोत आहे आणि उगम हा त्यातून मिळवणाऱ्यांपेक्षा नेहमीच जास्त समृद्ध असतो. त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे, अहंकाराकडे जे काही आहे, ते ज्या उगमातून हा अहंकार आणि संपूर्ण जग आले आहे, त्या उगमाच्या तुलनेत काहीच नाही. हे पाहणे किती छान आहे. जर आपण चतुर असू तर देव सर्वात चतुर आहे. जर आपण स्मार्ट असू तर देव सर्वात जास्त स्मार्ट आहे. आणि तो कोणताही मार्ग निवडू शकतो. तो कोणतीही पद्धत शोधून काढू शकतो. पण शेवटी अहंकाराचा पराभव निश्चित असतो. तर हीच होळीमागची मूळ प्रेरणा आणि संकल्पना आहे. अर्थातच तुम्हाला हा मूळ विचार प्रत्यक्ष व्यवहारात इतका जास्त दिसणार नाही. तुम्हाला बहुतेक करून खूप जल्लोष, अगदी गोंगाट असलेला उत्सव दिसेल. आरडाओरडा, भडक हालचाली आणि हे सर्व खूप आनंददायी आणि मजेदार असते. हीच होळीची उल्लेखनीय गोष्ट आहे. यामुळेच होळी इतकी विशेष ठरते. पण हे नक्की लक्षात ठेवा की होळी म्हणजे फक्त रंग किंवा मज्जा नाही. याचे प्रतीक खूप खोलवर जाणारे आहे आणि ही संपूर्ण गोष्ट नक्की कशाबद्दल आहे हे लक्षात ठेवणे आपल्यासाठी हिताचे ठरते. धन्यवाद. तुम्ही होळी कशी साजरी करता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा.